संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असाल तर रात्री उपवास सोडण्या अगोदर चंद्रदर्शन करायला विसरू नका। दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते। यामध्ये गणपतीची विशेष पूजा केली जाते आणि रात्री चंद्रोदयानंतर अर्घ्य देऊन चंद्राची पूजा केली जाते। यानंतर उपवास सोडला जातो। चंद्राचे दर्शन आणि पूजा केल्यावरच संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण मानले जाते। त्यामुळे हे व्रत करणारे भक्त चंद्रोदय होण्याची वाट पाहत असतात। संस्कृतमध्ये संकष्टीचा अर्थ म्हणजे संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्तता असा होतो। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते। पौर्णिमेनंतर येणारी चतुर्थी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते। श्री गणेशाला विघ्न दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं। विघ्नहर्ता म्हणजे सर्व दुःख दूर करणारा देव। संपूर्ण समर्पित मनोभावे अंतकरणाने श्री गणेशाची आराधना केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि सर्व बाधा समस्या दूर होतात। यासोबत घरात सुख समृद्धी येते। म्हणूनच गणपतीच्या चतुर्थी तिथीला